तर काय म्हणता मग पोट्ट्यो, आज आमचा प्लॅन झाला बाहेर जायचा. दादा म्हणत बाहेर नाही, आपण आज आनंदसागर जाऊ. पायऱ्यान खाली आलो, मेसमध्ये जायचं इच्छा आली. मेसमध्ये गेलो, पवनदादानं कुपन काढलं, ताट घेतलं. पवनदादा जेवायला लागले. जेवता जेवता पवनदादाला विचार चालू होते. मग अजूदादा आले, रोहनदादा आले. आम्ही भेटलो, गाडीवर बसलो. पवनदादा घ्यायला आले होते. पवनदादासोबत गेलो. मग आम्ही इकडं जिम बघितलं आणि तिकडून लायब्ररी बघितली. पोट्टे बागा अभ्यास करू राहिले. आपण म्हणतो हिंडायला बाहेर. पवनदादाने थांब भांग करू दे, बघाचा स्कॅन मारते. झाला ना दादाचा स्कॅन. मग मी केलं स्कॅन. निघालो रस्त्यानं 320च्या स्पीडनं गजाननवर आलो. नाश्ता केला. पवनदादा आणि आम्ही रस्त्यानं चाललो होतो. तिघं भाऊ, तीनो भाई तीनो तबाई. रस्त्यानं चाललो पायात पायात. मग आलो पुढे. जसं जसं रस्त्यानं चाललो होतो तसं अशी आशा वाढत होती की आनंदसागर कधी येते. शेवटी एक ठिकाण आलं की आनंदसागर पोचलो. पार्किंगमध्ये गाडी लावली. पार्किंगमधून खाली उतरलो आनंदसागरच्या इकडे. पवनदादा आणि मॅडीदादा समोर आणि मी मागं. नंतर बॅनर वाचलं गजानन महाराज की जय म्हणून आतमध्ये आलो. एक क्यूट मुलगी आम्हाला खेळता खेळता दिसली होती. बघा किती क्यूट आहे. मग नंतर रस्त्याने आलो. तिघाचे थोबाडले पाहिले. रस्त्यानं पुढे चाललो. मग आलो मंदिरात. मंदिराचा निसर्ग बघितला, सगळी शोभा बघितली. नंतर रस्त्याने ते गणपती महाराजचं मंदिर दिसलं. मग नदी वगैरे बघितली. त्यानंतर पुढं आलो, निसर्ग बघितला. ते काकू म्हणे इथं फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही, म्हणून आम्ही पुढचं काही टाकलं नाही. डेव्हलपमेंट चालूच होती संस्थांची. त्याच्यामुळे मग पवनदादा आणि आम्हाला सगळं सांगितलं कसं काय होतं. तर गणपती महाराज की जय. पवनदादांना त्यांनी इतिहास विचारला कसं काय इतिहास आहे, तर त्यांनी सांगितला. संपूर्ण इतिहास त्यांनी सांगितला. पवनदादांनी तिथं फोटो वगैरे खेचले. गजानन महाराजची मूर्ती इतकी शोभून दिसत होती की कितीच काय बघा तिला. मग आम्ही रस्त्याकडे निघालो. हे दोघं म्हणत आम्ही दोघंच जातो, तुला काही येत नाही. म्हटलं थांबे, मग गाडी चालवावं लागेल. मग गाडी चालवली. रस्त्याने आलो. मग कॉलेजमध्ये आलो. आम्ही आमचं कॉलेज बघा झालं आमचं आता.